नमस्कार. सर्वप्रथम मला आज इथे येण्याचा फार आनंद आहे. मला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची की आज आज मी इथं आलो आहे आणि आजचा दिवस मी खरं तर ताई कधीच विसरू शकणार नाही. का मी तुम्हाला सांगतो, कारण मी तसा काही पक्षाचा पदाधिकारी नाही अजून, परंतु आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या मी गेलो आहे, अनेक कार्यक्रमांसाठी मला बोललेलं आहे. पण नगराध्यक्ष पदासाठी एक प्रकारचा प्रचार सुद्धा हा तुम्ही म्हणू शकता, हे करण्यासाठी पहिल्यांदा मी आज अंबरनाथ मध्ये आलो आहे. त्याबद्दल मला खरंच खूप मनापासून आनंद आहे. आणि युवा पिढीमध्ये संवाद साधण्याचा विषय हा माझा आवडता विषय. मी गेल्या काही आठवड्यांपासून इथल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बघत होतो. सर्व उमेदवारांबद्दल माहिती घेत होतो, त्यांची सभा, त्यांचा प्रचार परिसर कशा प्रमाणे चालत आहे ह्याचा अभ्यास करत होतो. आणि मला फार आवडले ताई की तुम्ही काय मुद्द्यांवरती या निवडणुकीच्या सामोरे गेलाय, हे खरंच विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. जसं अंबरनाथ आहे तसं मी सुद्धा जिथून येतो कोल्हापूर सुद्धा आज एक मोठी सिटी नाहीये. कोल्हापूरमध्ये सुद्धा आज भरपूर असे काही प्रश्न आहेत ज्यांच्यावरती आज सुद्धा आम्ही काम करतोय. आणि ताईंचे प्रश्न बघत असताना मला सुद्धा ते कुठेतरी होत होतं की आम्ही कोल्हापूरचा सुद्धा विचार करताना किंवा कोल्हापूरचे मुद्दे घेताना कोल्हापूरसाठी काय पद्धतीने काम केलं पाहिजे, या सर्व गोष्टी विचार करत असताना मला म्हणजे तुमचा संपूर्ण प्रचार बघत असताना मला त्याची आठवण येत होती. आणि मला सुरुवात काही गोष्टींपासूनच करायला आवडेलच. त्यामध्ये खास करून युवकांशी निगडीत आपण काही गोष्टी बोलू. परंतु स्मार्ट सिटी हा जो विषय तुम्ही सगळ्यात प्राधान्याने धरलेला आहे, या बाबतीतचे तुमचे विचार हे निर्माण कसे झाले, त्या बाबतीतलं तुमचं विजन कसं आहे, आणि स्मार्ट सिटी घडवण्यासाठी तुम्हाला कुणाचं सहकार्य आणि तुम्ही कशा पद्धतीने पुढे न्याल, या बाबतीत आम्हाला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. सर्वप्रथम नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत अंबरनाथ मध्ये. बघा, माझं बाजूचं शहर जे बदलापूर आहे ते माझं माहेर आहे. तर तिथे मी माझं प्रोफेशन म्हणजे 5 वर्ष तिथे मी सीए ची प्रॅक्टिस पण केली आहे. आणि त्या शहरामध्ये राहताना नेहमी अभिमान वाटतो की मी बदलापूरची मुलगी आहे किंवा बदलापूरमध्ये मी राहते. तर का इतकं स्वच्छ सुंदर बदलापूर झाले. आणि हीच ना 10 ते 15 वर्ष ते 20 वर्षापूर्वी सेम परिस्थिती होती अहमदनगर आणि बदलापूरची. पण बदलापूरचा विकास एवढा वेगाने झाला ना, अंबरनाथ खूप मागे पडला. तुम्हाला सांगते की अंबरनाथ शहराची वेबसाईट सुद्धा चालत नाही. आम्हाला पेमेंट करायचं असेल तर लाईन लावावी लागते. म्हणजे घरपट्टी भरायची असेल तर मला लाईन लावायची आहे. कुठली कंप्लेंट करायची आहे तर तिथे अर्ज लिहायचंय. ऑनलाईन सिस्टीम हा प्रकारच नाही बनलाय. आणि बदलापूर म्हणजे मी बदलापूरला जास्त लांब जायची पण गरज नाही. बदलापूरला कम्पेअर कसं घरी बसून मी पेमेंट करते, कंप्लेंट करू शकते. मला काही आराखडा बघायचंय की काही समजा ट्रेंडर आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची, सगळं ऑनलाईन दिसतं. आणि इथे साईटच चालत नाही. तर त्याच ठिकाणी बघा, तरुण वर्ग आहे, आता AI चा जमाना आहे आणि आपण अजून अशा ह्याच्यामध्ये पाणी गटार ह्या अडचणीमध्येच आम्ही अडकलोय आतापर्यंत. आमचे प्रश्न काय हवे होते, आमच्याकडे चांगलं कॉलेज का नाही, चांगल्या हॉस्पिटल का नाही, हे आमचे प्रश्न हवे होते आता. आणि आम्ही आतापर्यंत आमच्याकडे पाणी येत नाहीये, अर्धा तास पाणी येत नाही, गटार काही तुंबलेले आहेत, हेच प्रश्न सोडवतोय. त्याच्यामुळे स्मार्ट सिटी बनवायचं विजन घेऊन आली आहे. पण ते एका दिवसात नाही होऊ शकत. ते स्टेप बाय स्टेप आम्ही करणार आहोत आणि त्या स्टेप्स आपण घेऊन. मला आपल्या सगळ्यांना एक थोडक्यात माहिती द्यायला आवडेल की स्मार्ट सिटी या विषयाबद्दल बोलत असताना आज तुमच्या समोर भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट बसलेले आहेत. मला ह्या गोष्टीवरती जास्त भर देऊन बोला असं वाटतं की केंद्रामध्ये जो पक्ष सत्तेत असेल, राज्यामध्ये जो पक्ष सत्तेत असेल, त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या पक्षाचे उमेदवार जेव्हा निवडून येतील किंवा त्या संविधानिक पदावरती बसतील, ह्याचं महत्व आपण सगळ्यांनी समजून घ्या. मी आज युथला ऍड्रेस करताना मला सांगायचं आहे, मी आज बरेच ठिकाणी जेव्हा जातोय तेव्हा युवा पिढी कधी कधी पॉलिटिक्सशी राहण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते. राजकारणाचा अभ्यास हा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे, कारण डिरेक्टली इनडायरेक्टली आपण आयुष्यात जे काय करतोय आपल्या संपूर्ण देशभरामध्ये हे आपल्याला इम्पॅक्ट करतच. त्यामुळे केंद्राच्या योजना असतील, राज्याची योजना असतील आणि स्थानिक लेवलला तुम्ही जेव्हा एका पक्षाची हायरार्की असेल, एका पक्षाचेच लोक जेव्हा काम करतात,
तेव्हा त्यांना राज्याचा केंद्राचा निधी आणणं, त्या बाबतीत त्यावरती काम करणं हे अतिशय सोपं होतं. तुम्हाला स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातून बोलताना मी सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या जो गुजरात मधला स्मार्ट सिटीचा मॉडेल आहे मला त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. हा टोटल 5,000 कोटीचा हा मॉडेल आहे, ज्यामध्ये मला वाटते 5 ते 6 वेगवेगळे जिल्हे त्यामध्ये सामील आहेत. आणि 5,000 कोटींपैकी मला वाटते जवळजवळ त्यांनी 355 प्रकल्प त्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते राबवणार आहेत. त्यातलं ऑलरेडी कम्प्लिशन मध्ये 340 प्रकल्प झालेले सुद्धा आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बोलत असताना सोलापूरमध्ये, नागपूरमध्ये, त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये आज स्मार्ट सिटी सारखे प्रकल्प सुरुवात होत आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आपण कुठं तर बघतोय की केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं फंडेड असतात. कुठलीही योजना राबवत असताना तुम्हाला केंद्राचा निधी येणं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी येणं हे अतिशय महत्वाचं आहे, कारण मेजॉरिटी स्टेक हा नेहमी केंद्राचा असतो. त्यामुळं आज एक भारतीय जनता पार्टीचे तुमच्याकडे उमेदवार आहेत ही खरंच आपल्यासाठी एक अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि स्मार्ट सिटी बद्दल बोलत असताना मी आज युवक सुद्धा आपल्या समोर आहेत. अंबरनाथ बद्दल सुद्धा मी जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा मला कळालं की हा एक इंडस्ट्रियल हब आहे, परंतु तरी सुद्धा हे तर रोजगाराचे भरपूर प्रश्न आहे असं मला कळतंय. तर ते का आहेत आणि ते सुधारण्यासाठी आपण काय करणार आहात? MIDC म्हणजे एक म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे MIDC आहे आणि त्याचबरोबर आम्ही कोलॅबोरेशन करून कंपनीज मध्ये की आपल्या तरुण म्हणजे जी भूमिपुत्र आहेत तिथले त्यांना पहिले संधी द्या, हा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. आणि त्याचबरोबर तरुणांसाठी रोजगार म्हणाल तुम्ही तर त्यासाठी नवीन कसे आपण उपक्रम लागू शकतो, म्हणजे रोजगार मेळावे असतील किंवा एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करून त्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहन देणार आहोत, अशा प्रकारचा प्रयत्न असणार आहे. आणि इतक्या आपल्या योजना आहेत, म्हणजे कितीतरी योजना आपल्या मोदीजींनी आपल्या दिलेल्या आहेत, पण त्याचा ना माहितीच लोकांना पर्यंत पोहोचलेली आहे आतापर्यंत. आता समजा बिझनेस करायचं असेल तर मुद्रा लोन म्हणजे लोन पण देते, सगळं फंडिंग मिळतंय, पण आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी पण आपण तयार करतोय. मोदीजींच आपण बिझनेस साठी किती त्यांचे हे प्रकल्प आहेत, तर त्यासाठी सगळी माहिती प्रत्येक युवकाला असेल किंवा सगळ्यांना देऊन कसं पुढे हे लिहू शकतो त्याचा प्रयत्न करणार आहोत. स्टार्टअप इंडियासाठी किंवा इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा तुम्हाला सांगेल की पहिली 5 वर्ष 0 टॅक्स, म्हणजे एवढ्या सगळ्या स्कीम्स आहेत पण लोकांपर्यंत ते माहितीच नाहीये. तर त्या सगळ्या, तर हा माझाच अभ्यास आहे, तर त्याच्या मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना गाईड करू शकते. आणि ह्याच्या सगळ्या ज्या स्कीम्स आपल्याला प्रत्येकापर्यंत कशा पोहोचतील हा आपला प्रयत्न असणार आहे. म्हणजे इनोव्हेशन असतील, लोकांच्या आयडियाज असतील, त्या घेऊन त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल आपण तो प्रयत्न करणार. आपण स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार मेळावे यांच्याबद्दल बोलत असताना मला आपल्याला सांगायला आवडेल, आपल्या राज्यामध्ये ही दोन्ही खाते सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय आहेत, मंगलप्रभात लोढाजी. आम्ही कोल्हापूरमध्ये स्वतः मंगलप्रभात लोढाजींच्या माध्यमातून गेले 2 वर्ष एवढ्या चांगल्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स उभे केले आहेत प्रत्येक तालुका वाईज. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आम्ही एक रोजगार मेळावा घेतो, ज्यामध्ये मागच्या वर्षी तुम्हाला रेकॉर्ड सांगतो 30,000 टोटल ऍप्लिकंट्स होते आणि 12,000 इश्यूड ऍप्लिकेशन फॉर द कंपनी टू जनरेट एम्प्लॉयमेंट बेसिकली. अशा प्रकारचा मोठा रिस्पॉन्स आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळाला, जिथं आमच्याकडे सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात MIDCs आहेत. तसंच अंबरनाथ मध्ये हा संपूर्ण मॉडेल रेप्लिकेट करण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून जरी काही मदत लागली तर मी पूर्णपणे आपण त्याच्यासाठी तुमच्यासाठी हजर आहोत आणि लोढाजींच्या माध्यमातून आपण 100% करू शकतो. मला आता 2 महिलांशी निगडीत आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या युवतींशी निगडीत आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. एक अशी गोष्ट आहे ज्यावरती मी स्वतः खूप क्लोजली काम करतोय. आपण तुमचे जेव्हा प्रश्न उत्तर ताईंसाठी घेऊ, माझ्यासाठी जरी काय असतील तर आय एम मोर दॅन हॅपी टू आन्सर. मी स्वतः एका प्रोजेक्ट वरती महिलांसाठी काम करत आहे, ज्यामध्ये महिला स्वच्छता गृहांचा एक खूप मोठा प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आहे. माझ्या प्रोजेक्ट बद्दल मी माहिती आपल्याला देईनच, परंतु ताईंकडनं पण मला त्या बाबतीत समजून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरण. आज आपण बघतोय आपल्या देशाचे राष्ट्रपती एक महिला आहेत, आपल्या देशाच्या राजधानीचे मुख्यमंत्री एक महिला आहेत आणि केंद्र शासनाचे तर अशा अनेक योजना आहेत जे खास करून महिलांशी निगडीत बनवल्या गेल्या. तर त्या योजना तुम्ही ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचवाल? तुम्ही मगाशी सुद्धा सांगितलं की अशा अनेक योजना जे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत,
तर ते तुम्ही पोचवाल कसं, आणि त्यामध्ये तुमच्या सुद्धा काही सजेशन असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी सुचवायच्या असतील ते तुम्ही कसं कराल. त्यामुळे 2 टप्प्यांमध्ये हा प्रश्न आहे. एक म्हणजे महिलांचं सक्षमीकरण, आणि दुसरं जो महिलांसाठी उभा राहणाऱ्या स्वच्छतागृहांचा आहे, त्या दोन्ही बाबतीत. नक्कीच मी एक महिला आहे आणि मी सुद्धा म्हणजे घर ऑफिस सगळं सांभाळून हा सामाजिक कार्य असेल, राजकारण असेल, हा विषयामध्ये पण मी घेतला. आणि बघा, मी आता पूर्ण अंबरनाथमध्ये जाते, चाळीमध्ये जाते, बिल्डिंग मध्ये जाते, तर ते म्हणतात की आमचं ना पाणी गटर हे प्रश्न आहेतच, पण त्या बोलतात की आमच्या हाताला काम पाहिजे, किंवा आम्हाला 4 पैसे मिळतील आणि घरात बसून काम कसं मिळेल, असं काहीतरी करा. तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न आहेच आमचा, की अशा प्रकारे बघा, एकतर प्रशिक्षण स्किल जसं म्हणलं, इथे पण स्किल डेव्हलपमेंटचा विषय आहे की प्रशिक्षण देऊन काम करायला अवेलेबल करून दिलं तर त्याला काहीतरी व्हॅल्यू मिळेल. अदरवाईज लेबर सारखं काम करत असेल तर काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणजे प्रशिक्षण केंद्र आपण स्थापन करून त्याच्यामध्ये महिलांना शिकवलं जाईल कशा प्रकारचं काम करायचंय, तर त्याचा बिझनेस सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही नोकरी पण करू शकता. उदाहरण द्यायचं सांगते की आता सुद्धा आपण ब्युटी पार्लरचे क्लासेस असतील, शिलाई मशीनचे क्लासेस असतील, हे सगळं तर घेतच आहे, पण पेपर बॅग बनवणं असेल किंवा काही म्हणजे असे बरेचसे गोष्टी आहेत त्या घरी बसून सुद्धा होतात. तर तशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन मगच आपण हे करणार आहोत. आणि टॉयलेटचा विषय खूप मोठा आहे. आता अमरनाथमध्ये तुम्ही बघाल ना, तर म्हणजे मी म्हणेन 50 किंवा जास्तीत जास्त जनता चाळी आणि अशा ठिकाणी राहते की त्यांच्या घरामध्ये टॉयलेट्स नाही, त्यांना कॉमन टॉयलेट्सच यूज करावे लागतात. तर आणि इतकी दयनीय अवस्था आहे टॉयलेटची की दरवाजे पण नाही. आणि काही ठिकाणी असं बघितलं गेलंय की टायमिंग आहे टॉयलेटला, म्हणजे अक्षरशः टाळे लावलं. आम्ही काही बरेच टाळे तोडले सुद्धा की टॉयलेटला टाळा असला पाहिजे, टॉयलेटला जाण्यासाठी टायमिंग असतात. तर ते आहेत की, आणि बघा आम्हाला प्लॅन करून करायचे प्रत्येक गोष्ट, इथे सगळं अनप्लॅन झालंय, फक्त फोटो काढण्यासाठी काम झालेलं आहे. आम्हाला असं काम करायचं, जर टॉयलेट मला तिथे बांधायचंय तर पाण्याचं कनेक्शन आहे का तिथे, ते पहिलं बघितलं पाहिजे की नाही. इथे नुसतं बांधलं आणि झालं असं नाही, तर पाण्याचं कनेक्शन तिथे असलं पाहिजे, कारण स्वच्छतागृह म्हणजे पाणी आलंच, आणि त्याची देखभाल झाली पाहिजे. देखभालीसाठी सुद्धा तिथे कर्मचारी अवेलेबल होऊन ह्याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत. महिलांच्या स्वच्छतागृहाबद्दल बोलताना मला आपल्याला सगळ्यांना जो प्रोजेक्ट मी काम करतोय आणि त्यामध्ये काय काम चालू आहे मला थोडक्यात आपण सांगतो. वुलू नावाची कंपनी आहे. वुलूचा अर्थ आहे वर्ल्ड ऑफ लू. टॉयलेटला सबस्टिट्यूट शब्द लू असतो. तर ही कंपनी आता गेली 3 वर्ष झालं कार्यरत आहे. मी कोल्हापूरमध्ये असताना आमचे जिल्हा परिषदचे सीओ सर होते, आणि त्यांच्यावर बसून सहज चर्चा करताना मी एक स्टोरी त्यांच्याकडून ऐकली. कोल्हापूरमध्ये जे काही जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्या शाळेमध्ये चांगले स्वच्छतागृह नव्हते, टॉयलेट्स नव्हते. तर लहान लहान मुली, शाळेत जाणाऱ्या मुली असतात तुम्हाला माहिती. तर एक मुलगी होती जी तिला टॉयलेटला जायचं जरी असेल तरी ती टाळायची जाणं, कारण ते स्वच्छतागृह खूप घाण होतं. तर ते करत करत तिला एक इन्फेक्शन झालं, तिला तिच्या इंटरनल एक प्रॉब्लेम निर्माण झाला, तिचं एक ऑर्गन डॅमेज झालं. तिला हॉस्पिटलला घेऊन गेले, ऑर्गन रिप्लेस करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये ती सर्जरी होऊ शकत नव्हती, तिला मुंबईला घेऊन आले. मुंबईमधल्या चांगल्या एका स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये तिचं पूर्ण ट्रीटमेंट चालू केली. मग यांना पटणार नाही, तिचा तो ऑर्गन काढायला लागला, तिला एक मशीन बसवलंय, आणि इथून पुढे आता आयुष्यभर तिला त्या मशीनवर जगायला लागलं. म्हणजे चांगले स्वच्छतागृह असणं किती गरजेचं आहे याचा तुम्ही विचार करा, की का शाळेत जाणाऱ्या मुलीला एवढा जर त्रास होत असेल तर ह्या उलूच्या कॅम्पेन मध्ये आम्ही हेच काम करत आहे की संपूर्ण देशभरामध्ये टॉयलेटचा प्रश्न कशा पद्धतीने मिटवता येईल. आम्ही आत्ताच म्हणजे तुम्हाला सांगणं पटणार नाही, कोल्हापूरची वर्क ऑर्डर आम्हाला 4 उलू टॉयलेटची कोल्हापूर महानगरपालिकेकडून 60 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला, आणि ते फ्री ऑफ चार्ज इथून पुढे मेंटेन माझ्या एनजीओच्या माध्यमातून केलं जाणार, जे महिलांसाठी वापरलं जाईल. खूप मोठं काम आहे. आणि हेच मला तरी अंबरनाथमध्ये, बदलापूरमध्ये किंवा तुमचा संपूर्ण जो मतदारसंघ असेल तिथं करायला आवडेल, आणि त्याचे ब्रँड अम्बॅसिडर तुम्ही व्हा अशी मला आपल्याला विनंती करायची. नक्कीच. आणि मी सांगू इच्छिते की खरंच खूप आता तुम्ही सांगितलं हे अनुभवातूनच आलं ना तुम्हाला, म्हणजे असे अनुभव मला पण येते ते आपण डिस्कस करू, पण हे ह्याच्यातूनच आपल्याला कळतं की आणि लोक सजेशन पण देतात. म्हणजे मी आतापर्यंत फिरते ना तर मला प्रश्न पण सांगतात, तरी तुम्ही असं केलं म्हणजे हे पण लोकच सांगतात. ते माझा असा अनुभव मिळतो. महिलांचे, युवतींचे प्रश्न झाल्यानंतर
सगळ्यात आवडता माझा विषय, मी एक स्पोर्ट्समन आहे. ज्यांना कोणाला माहित नसेल मी थोडक्यात सांगेन, मी एक फॉर्म्युला 3 वर्ल्ड चॅम्पियन आहे. मी रेसिंग या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष झालं काम करतोय आणि स्पोर्ट्स हा माझ्या अत्यंत हा जवळचा विषय. मी त्यात भरपूर वर्ष झालं रेसिंग थांबल्यानंतर सुद्धा काम करत आलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता मेसीची न्यूज मला वाटतं सगळ्यांनी बघितलं असेल. तिथे ऍक्च्युली आता मेसी इंडियामध्ये आलेला आहे, पण त्या राज्यामध्ये काही वेगळंच झालं. मला वाटतं स्टेडियमच तोडायच्या भानगडीत सगळे तिथं पडले. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र शासनाकडून तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची झाली तर आजपर्यंत 3,000 कोटी रुपयाचा वार्षिक बजेट हा फक्त खेलो इंडियासाठी वापरला जातो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीची ही एकमेव अशी सरकार आहे ज्यांनी क्रीडासाठी हा वेगळा निधी मंजूर केला किंवा त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट तयार केलं. 2014च्या आधी स्पोर्ट्सचं डिपार्टमेंट सुद्धा आपल्या देशामध्ये नव्हतं. असे अनेक बहुतांश स्पोर्ट्स होते. माझा मोठं स्पोर्ट्स त्यामधला एक स्पोर्ट्स होता की ते स्पोर्ट्स म्हणून पण नाही, आपल्या देशामध्ये एंटरटेनमेंट म्हणून म्हणजे विचार केला जायचा किंवा त्या कॅटेगरीमध्ये पडायचे. त्यामुळं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. हे आपल्या शासनाकडनं तर पाऊल उचलले जातातच. परंतु मी सुद्धा आपल्याला सांगतो, तुम्ही जे पुस्तकात शिकताय ते म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स जे शिकवते तुम्ही पुस्तकात कधीच शिकू शकत नाही. डिसिप्लिन, स्पोर्ट्समनशिप, हार्डवर्क, या सगळ्या गोष्टी, दीज आर ऑल द क्वालिटीज दॅट यू डेव्हलप व्हेन यू प्ले स्पोर्ट्स, व्हेन यू कम्पेटिटिव्हली प्ले स्पोर्ट्स. तर क्रीडा क्षेत्रामध्ये ह्या माझ्या सगळ्या युवा मित्रांना मैत्रिणींना तुम्ही प्राधान्य देऊन त्यावरती कसं काम करणार आहे. त्याचबरोबर ग्रासरूट लेवलच्या मुलांना म्हणजे स्कूल डेज पासून चालू होणं खरं तर गरजेचं आहे. म्हणजे माझी स्पोर्ट्सची जर्नी चालू झाली जेव्हा मी 7 वर्षाचा होतो. तर त्यासाठी तुम्ही काय पावलं इथून पुढे घ्याल तुमच्या मतदारसंघामध्ये आणि युवा पिढीला एक व्यासपीठ कशा पद्धतीने निर्माण करून देऊ शकताय याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे. नक्कीच, कारण की मी सांगते अजून एक खेलो इंडियाचा विषय आला तर मोदीजींच्या नेतृत्वाखालीच योगा सुद्धा आता खेलो इंडियामध्ये आलेला आहे. आणि कारण की मी स्वतः योगा करते आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा मी 1-2 वेळा पार्टिसिपेट केला आहे. तर हाच विषय आहे की आता आमची अंबरनाथची परिस्थिती एवढी दयनीय आहे की आरक्षित भूखंड खूप आहे पण ते डेव्हलप झाले नाही. किंवा मैदानांसाठी असेल, टर्फसाठी असेल, आरक्षित भूखंड आहेत पण डेव्हलप नाही झाले. तर ते डेव्हलप करून काही ठिकाणी आहेत तर तिथे प्रशिक्षक पाहिजेत ना. प्रशिक्षक नसतील तर मुलं कशी काय पॅरेंट्स वापरणार की आताची मुलं फक्त टीव्ही बघणार, मोबाईल मध्ये अडकलेली आहेत. ते लहान मुलं असतील की मोठी सुद्धा. तर त्याच्यामध्ये त्यांना जर प्रोत्साहन म्हणजे पालकांनाच मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही पाठवा, पण कधी पाठवते तर प्रशिक्षक असतील तिथे. तर तिथे त्याचबरोबर म्हणजे आपण मैदानं जरी तयार केली करूच आपण डेव्हलप आणि जिथे आहेत तिथे सुद्धा तिथे उपलब्धी करून देऊ, साहित्यांची उपलब्धी करून द्यावी लागेल आपल्याला. आणि जर मुलं येतील तेव्हा त्यांचा इंटरेस्ट कळेल की आपला कुठल्या स्पोर्टमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. म्हणून प्रशिक्षक नेमणं हे तर महत्वाचं काम असेल. त्याचबरोबर साहित्य उपलब्ध करून देणं हे काम असेल. त्याचबरोबर त्या मुलांना समजा एखादा गरजू असेल की हे नसेल त्यासाठी त्याला जी मदत लागेल की त्याला म्हणजे खाण्याचं असेल किंवा अशी काही आर्थिक मदत लागत असेल तर शासनातर्फे ती आर्थिक मदत पण द्यायची. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते शाळांमध्ये आणि कॉम्पिटिशन, विदाउट कॉम्पिटिशन लोक पार्टिसिपेट नाही करतात. तर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न करू की कॉम्पिटिशन झाले पाहिजे शासनाच्या मार्फत. आणि शाळांबरोबर सुद्धा हे करून की इंटर स्कूल कॉम्पिटिशन विदिन सिटी असतील, नंतर मग ते पुढे जाऊन दुसऱ्या इंटर स्टेट किंवा अशा पुढे असं जाऊ शकतं. शासनामधून ते आयोजित पण केले जाते म्हणजे अंबरनाथ मध्ये सुद्धा. आणि त्याच्यासाठी लागणारी मदत सुद्धा आम्ही नक्कीच स्कूलला सुद्धा करू. पण हे सगळं बोलत असताना ते आपल्या इथं अजून तसं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. मी आता बघितलं की मागच्या जुलैच्या अधिवेशन मध्ये महाराष्ट्र राज्यामधलं सगळ्यात मोठं क्रीडा संकुल बांधण्यासाठी आता 100 कोटीचा निधी शासनाने आपल्या नागपूरसाठी दिला आहे. तिथं बावनकुळे साहेबांच्या पुढाकाराने ते झालं. तर तसं पहिलं हे इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभं होणं गरजेचं आहे, मग ते करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुमचा रोडमॅप काय असणार आहे? बघा, जसं तुम्ही सांगितलं मगाशी की आपल्या देशामध्ये सत्ता आहे मोदीजीची, म्हणजे भाजपची सत्ता आहे. आणि देवेंद्रजी जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांची म्हणजे भाजपची सत्ता आहे. बरोबर. तर निधी जो आहे ना तो डायरेक्टच येऊ शकतो, आम्हाला असं उलट्या हात द्यायची गरज नाही. तर आणि प्रोजेक्ट बनवणार जागा तर आपल्याकडे आहेच ऑलरेडी, फक्त ते तिथे प्रोटेक्शन. आणि आतापर्यंत काय झालं माहिती का सर
की 5 रुपयाची गोष्ट असेल ना तर 50 रुपये लावले. कळलं का? तर हे आम्हाला करायचं. त्याच्यामुळे निधी मला वाटत नाही जास्त लागेल, पण जो निधी लागेल त्याचा प्रत्येक रुपया त्या कामासाठीच खर्च होईल याची मी तुम्हाला खात्री नक्कीच देऊ शकते. त्याच्यामुळे ते बजेट आणि जे प्रोजेक्शन असेल ते आम्ही प्रॉपर करू आणि लवकरात लवकर काम पण त्याला वेळ लागणारच नाही. फक्त प्रोजेक्शन केलं पाहिजे, बजेट तो निधी पास करून घ्यायचं आपलं काम असेल त्याला फॉलो करणार आहे तो मात्र आम्ही नक्कीच करू. हा एक असा विषय आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा विनंती करीन, लोकप्रतिनिधींचं 100% काम असतं की एखादा प्रस्ताव बनवणं, तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करणं. पण जेव्हा युवा पिढीची ताकद त्या प्रस्तावाच्या पाठीमागे लागते किंवा त्या कामाच्या पाठीमागे लागते तेव्हा त्याला फार मोठ्या प्रमाणात गती मिळत जाते. त्यामुळे मी युवकांना, मी इथं बसलेल्या सगळ्या व्यक्तींना अशी रिक्वेस्ट करीन की आपण जे काही प्रोजेक्ट आज डिस्कस करणार आहे त्यातलं तुमच्या आवडीचे जे काही प्रोजेक्ट असतील त्यामध्ये तुम्ही टाइम बरोबर त्यामध्ये सामील व्हा, त्या प्रक्रियेत तुम्ही जावा. तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आणि एका खूप मोठ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा तुम्ही पार्ट त्यामध्ये बनवू शकता. अजून मगाशी पण सांगितलं मी की प्रश्न पण ते लोक सांगतात आणि उत्तर पण ते लोक त्यांच्याकडे आहे, म्हणून सजेशन्स मी नक्कीच घेणार आहे. कुठलाही प्रोजेक्ट मला करायचा आहे तर त्याच्या आधी आम्ही सजेशन्सचा फॉर्म एक देऊ, सो दॅट आपल्याला सजेशन आले तर आणि चांगला जो असेल ज्याच्याने आपलं प्रोजेक्ट चांगलं होणार असेल तर नक्कीच त्या सजेशन आम्ही अजून एक 2-3 प्रश्नांचं वरती चर्चा करणार आहे. त्यानंतर आपण हा पूर्ण ओपन माईक ठेवून ज्यांना पुन्हा जे काही आपल्याला प्रश्न विचारते विचारतील. क्रीडाचं झालं, महिलांशी निगडीत झालं, रोजगार विषय, स्मार्ट सिटी. मी असं सुद्धा बघतोय की इथं भ्रष्टाचारचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय, जसं की आता तुम्ही सुद्धा बोललात आणि काही लोक इथं आता मान सुद्धा हलवत आहेत. त्यामुळे हे भरपूर उघड आहे मला वाटतं अंबरनाथमध्ये, मला कल्पना नाहीये. पण मी एक अशी गोष्ट सांगेन की भ्रष्टाचार एवढी वाईट गोष्ट आपल्या देशासाठी कुठलीच नाहीये, कारण वी आर स्टील अ डेव्हलपिंग कंट्री. तुम्हाला जर आठवत असेल तर राजीव गांधींनी सुद्धा त्यांच्या टेन्युअर मध्ये सांगितलं होतं की मला माझ्या देशासाठी जर काही विकास करायचा असेल आणि मी केंद्राकडून एका सर्वसामान्य व्यक्तीला मदत व्हावी म्हणून जर 1 रुपया पाठवत असेल तर त्याच्यापर्यंत फक्त 15 पैसे जातात. हे त्यावेळेस प्रधानमंत्री असताना राजीव गांधींनी सांगितलं होतं. परंतु आजच्या घडीमध्ये तुम्ही बघा, वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी असतील, ते लाईटचे असतील, गॅसचे असतील, आज केंद्राकडनं कुठलाही निधी आला तर तो डायरेक्ट लोकांच्या खात्यापर्यंत जातोय. म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी शासनाकडनं ही कधीच नव्हती, परंतु आज ती आपल्याला होताना दिसते. आणि मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला पण सांगितलं की राजकारणाचा, पॉलिटिक्सचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास का करणं गरजेचं आहे, तेव्हा मी पण तुमच्या वयाचाच आहे, परंतु मी माझी फॅमिली एका पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून येत असल्यामुळं मी सुद्धा यंग एज मध्ये असताना म्हणजे 2014 पासूनच मी सुद्धा जास्त ऍक्टिव्हली पॉलिटिक्स काय आहे किंवा आपले लीडर्स काय करतात ह्याचा अभ्यास चालू केला. त्याच्या आधीच मला सुद्धा काय फारसं आठवत नाही, पण त्याच्या आधी काय काय झालं किंवा गव्हर्नन्स कसं होतं ह्याच्या बाबतीत मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा म्हणजे खरंच खूप सारे शॉकिंग न्यूज आपल्याला मिळतात. अनेक स्कॅम्स त्यावेळी होत होते, भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. आणि आज मी बघतोय की अंबरनाथमध्ये सुद्धा आपण सगळे मान्य सुद्धा करताय की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना दिसतोय. अनेक ठिकाणी जिथं विकास निधी ऑलरेडी लागलेला आहे, परत तिथंच एक पावसाळा झाल्यानंतर रस्ते खराब होत आहेत, परत तिथंच निधी चाललाय. अशा अनेक वेगवेगळी समस्या आहेत. तर हे का होत आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही कसा मार्ग काढणार? मी उदाहरण देऊ सांगते, माझ्या तर खूप उदाहरण आहे, कारण की मी आता एवढी फिरती आहे तर सांगते तुम्हाला की आता एका गावात गेले होते, तिथल्या बायका मला सांगतायत की इथे खाली चेंबर होतं, त्या चेंबर वरती चेंबरचं ते आउटलेट होतं, तिथून आपण साफ करणार सगळं, तर तिथे सुद्धा त्याने प्रस्ताव केलाय की त्यांना फक्त रस्ते बनवायचे, आपण आउटलेट म्हणजे साफ कसं होणार ते बायकांना, तरी तुम्ही नका बनवून इथे हा रस्ता, कारण की मग कसं काय तुम्हाला ना ते म्हणजे पूर्ण ओव्हरफ्लो होणार किंवा सगळं रिव्हर्स होईल ते सगळं. त्यांना पण कळतंय की रस्ता बंद नाही केला पाहिजे, पहिले तुम्ही आउटलेट बाहेर काढा किंवा त्याचा काहीतरी मार्ग शोधा आणि त्यानंतर झालं पाहिजे. तर असं नुसतं काम, आणि त्याच्यामध्ये असं टेंडर दिले, पैसे मिळणार आहे, त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जायचे, हा विषय होता लागलेला. त्याचबरोबर तुम्हाला एक चांगलं उदाहरण देते की आपल्या नगरपालिकेची, आपण नगर परिषदेची जी इमारत आहे त्याच्यावर 70 कोटीचा खर्च आहे. 70 कोटी, 3 मजली. तुम्ही आता 3 मजली अरे असेल तुम्हाला की त्याचं 4000 स्क्वेअर फीट प्रमाणे म्हणजे किती आपण खर्च केला.
तरी 4,000 स्क्वेअर फीटच्या वरती खर्च नाही जात. म्हणजे बरोबर. आम्ही पण कन्स्ट्रक्शन 4,000 पण खूप झालं. खूप झालं म्हणते मी. हो. किती इंटेरियर करा खरंच खरं. इथे 70 कोटीच्या खर्चामध्ये म्हणजे 33,000 पर स्क्वेअर फूटचा खर्च लागला. बापरे. इतक्या म्हणून म्हटलं 5 साठी 50 रुपये घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार चाललेला आहे. आणि त्याचबरोबर ह्या लोकांना ना प्रायोरिटी कशाला देणं हे कळतच नाही असं मला वाटतं. इथे हॉस्पिटल नाहीये पण इथे त्यांनी मनोरंजनाचं नाट्यगृह बनवले आहे. मी म्हणते नाट्यगृह पण पाहिजे, मनोरंजनाचं साधन पाहिजेच, पण त्या हॉस्पिटलची जास्त गरज आहे आम्हाला. तर त्याच्यामध्ये सुद्धा की त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं असेल विषय काय काय करायचं त्यांना. अशा प्रकारच्या अनेक इमारती बांधल्या आहेत त्याच्यासाठी खर्च अगदी नॉमिनल असणार आहे, पण मात्र पैसे मात्र भरपूर काढलेले आहेत. हा एक खरं तर खूपच मोठा विषय आहे. आणि असे भरपूर उदाहरण आहे. मी म्हणजे आता बोलायला चालू केलं ना थांबू नाही शकत, कारण की हे सगळं लोकांनी सांगितलं. मी बघितलं आपल्याकडे पुरावे आहेत जिथे रस्ता पण बनला नाहीये तर 2 बिलं निघाली आहेत, गटार बांधले. तर मला सांगते 210 कोटी पर्यंतचा खर्च 2017-18 मध्ये झालेला आहे भुयारी गटार योजनेसाठी. तर भुयारी गटार योजना झाली होती आमच्या अंबरनाथमध्ये. तर आता आमचे चेंबर उघडत नव्हते पाहिजे. इथे पावसामध्ये लोकांच्या घरी पाणी यायलाच नव्हतं पाहिजे. आता गुडघ्यापर्यंत लोकांच्या घरी पाणी येते. एवढा खर्च झाला होता तर कुठे गेले ते भुयारी गटार दिसत तर नाही आम्हाला. म्हणजे किती लेवलला भ्रष्टाचार असू शकतो तुम्ही बघा. मी एक ताई आपल्याला सुद्धा विनंती करणार आहे की तुमच्या मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असेलच, त्याबाबतीत काही प्रश्न नाही, परंतु हे जे काही समाजाचे प्रश्न, समाजाशी निगडीत असणारे जे प्रश्न आहेत आणि त्यावरती जेव्हा तुम्ही काम करताय त्या बाबतीत तुम्ही 100% सोशल मीडियावरती पब्लिश करत जावा आणि पब्लिक पार्टिसिपेशन सुद्धा तुम्ही वेलकम करा. म्हणजे जसं मी सांगितलं मगाशी सुद्धा, जर भ्रष्टाचाराचं एवढं म्हणजे 33,000 मला वाटते म्हणजे मुंबईत सुद्धा तेवढी मोठी इमारत कुठली झाली नसेल. परंतु जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंबरनाथसाठी निधी येत असेल आणि तो जर वाया जात असेल, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुमच्या आपल्या भविष्याच्या दृष्टीने खूप घातकी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी सेल्फ अवेअर पण असला पाहिजे आणि अवेअरनेस क्रिएट सुद्धा केलं पाहिजे. मला वाटतं आपण बऱ्यापैकी बरेच प्रश्न कव्हर केले आहेत. अजून एक राहिलाय महत्वाचा प्रश्न, भयमुक्त अंबरनाथ. बरं, ही आमची टॅगलाईन. त्याबद्दल मीच सांगतो तुम्हाला, म्हणजे अक्षरशः चीड येते मला जेव्हा कळतंय की लोकांना तुम्ही सांगा, तुम्हाला हसायला येईल असं लोक म्हणजे त्यांना लोकांच्या साधेपणाचा फायदा घेतला जातो. अशा प्रकारे सांगितलं जातंय तिथे ना कॅमेरा लावलेला आहे कुठे मतदान केंद्रामध्ये. तुम्ही कोणाला मत देते ते आम्हाला कळणार आहे. तुम्ही जर आम्हाला मतदान नाही दिलं तुमचं लाईट आणि पाणी बंद. बापरे. ही धमकी. तुम्ही लोकांचं काम करायला येणार. नगरसेवक म्हणजे काय, सेवा करायला यायचंय की लोकांना धमकवायला येतंय आपण. म्हणजे इतक्या प्रमाणात भय दाखवलं जाते लोकांना. आणि म्हणजे मतदान नाही केलं तर पाणी तर आपलं म्हणजे जीवन आहे आपलं, त्यासाठी सुद्धा लोकांना धमकवलं जाते. म्हणजे इतक्या लेवलला खाली पडले ते लोक, म्हणजे खूप जास्त प्रमाणात. त्याचबरोबर म्हणजे त्याला सांगितलं जात आहे की अक्षरशः तुमच्या मुलांना उचललं जाईल किंवा काही होईल. इतक्या प्रमाणात तुम्ही मतदान नाही केलं तर त्यांनी घाबरले की काय झालं त्यांना माहिती. पण हे प्रचार करणं आपलं काम काय करणार आहोत किंवा आपलं काय काम आहे ते बोलावं, तर धमकी देणं हा विषय नाही. तर लोकांना माझं एवढंच आव्हान आहे, मुलांना सगळ्यांना पॅरेंटला सगळ्यांना सांगायचं आहे की कुठेही कॅमेरा नसतं. आपले जे संविधानाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हक्क दिलाय मतदानाचा, तो मुक्त मतदान आहे. कोणालाच कळलं नाही तुम्ही कोणाला मतदान करताय. त्याच्यामुळे तुम्ही एकदम बिनधास्त मतदान केलं पाहिजे आणि घाबरायची गरजच नाही. मी हा सुद्धा विषय ऍक्च्युली तुम्ही म्हणला ते बरोबर आहे, मी सोशल मीडियावर बघितला होता. पण तुम्हाला एक सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना, तुमच्याकडे आज तुमच्या समोर एक उच्च शिक्षित चार्टर्ड अकाउंटंट असणारे उमेदवार तुम्हाला लाभलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःच्या अनुभवाने, चांगले उमेदवार मिळणं सुद्धा ही फार मोठी नशिबाची गोष्ट आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, अनेक ठिकाणी मी असं बघितलंय, मी तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी मी असं बघितलंय की उमेदवारच म्हणजे मला तो शब्द वापरायचा नाही, पण उमेदवार खरंच एवढे अनएज्युकेटेड असतात किंवा ते एवढे त्यांना अवेअरनेस नसते इसेन्शियली, तरी सुद्धा लोकांना पर्याय नसतो की कुणाला तरी मतदान करायला पाहिजे. म्हणजे मी अशा सुद्धा निवडणुका बघितल्या ज्यामध्ये जवळजवळ 15 ते 20%
15 ते 20% मतदान हे नोटाला झालेत आहे. म्हणजे त्यामध्ये कोणच नको आम्हाला. तर हे लोकशाहीसाठी अतिशय खतरनाक गोष्ट आहे. त्यामुळं आपल्याला मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्हाला एक चांगले उमेदवार मिळणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभे राहा असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे. आणि अशा प्रकारे जर भीती दाखवण्याचा प्रयत्न केला चालला असेल तरी गृहमंत्री आपलेच आहेत. त्यामुळे जर कुठं काय असं होत असेल तर तुम्ही आले होते आपल्याकडे बर आणि त्यांनी हे सांगितलं की भीती दाखवण्याचं कारण नाही आणि जर कोणी दाखवलं की आमच्या पक्षाने एवढं चांगलं सांगितलं की ते आपल्या महाराष्ट्राचे म्हणजे असं स्टेट लेवलला काम करतात ते तर पूर्ण की तिकडून आमच्या पक्षाकडून पण काही झाला त्रास तर तुम्ही कंप्लेंट करू शकता मी तुम्हाला साथ देईन तुमच्याकडनं झाला तरी पण तुम्हाला साथ देईन असं ते सांगून गेले आपल्याला. हे अगदी योग्य आहे की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एवढी प्रशासनामध्ये आणि लोकांमध्ये ट्रान्सपरन्सी क्रिएट केली गेली आहे. तर हे आपण सगळ्यांनी नक्कीच आपल्या डोक्यामध्ये ठेवा. आणि आता इथून पुढं आपल्याकडून जर काही विषय असतील, तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर पाहिजे असतील तर अशा सगळ्या गोष्टी आपण ताईंना विचारू शकता. भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.